नाशिकच्या रस्त्यांवर आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा प्रचंड यल्गार पाहायला मिळाला। 59 जाती एकवटल्या, हजारो समाज बांधव रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या प्रस्तावित अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात जोरदार घोषणांनी नाशिक दणाणून सोडलं। गोल्फ क्लब मैदानापासून निघालेला हा विराट महामोर्चा त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, शालिमार मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पोहोचला। हातात निळे झेंडे, मागण्यांचे फलक आणि ओठांवर आक्रमक घोषणा असा हा मोर्चा केवळ शक्ती प्रदर्शन नव्हता, तर आरक्षणाच्या हक्कासाठीचा स्पष्ट इशारा होता। उपवर्गीकरण रद्द करा, सामाजिक न्यायाचं रक्षण करा या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण केल्यास आरक्षणाच्या मूळ हक्कांवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। शासनानं निर्णय मागे घ्यावा, आरक्षित प्रवर्गातील रिक्त पदं तातडीनं भरावीत आणि अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी, अशी आंदोलकांची ठाम मागणी आहे। समाजरक्षक अर्जुन पगार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महामोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो समाज बांधव सहभागी झाले। मात्र आंदोलकांचा इशारा स्पष्ट आहे, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आजचा मोर्चा हा केवळ सुरुवात आहे, यापुढे आंदोलन आणखी तीव्र होणार। संविधान न्यूज, नाशिक। थोड्याच वेळात यल्गार मोर्चाला सुरुवात होते। इथं आपण बघत असाल हजारोच्या संख्येने भीमसैनिक इथं उपस्थित झालेले आहे। आता थोड्या वेळात हा यल्गार मोर्चा आम्ही सुरू करत आहोत आणि जर कधी या मोर्चातून बी सुद्धा जर शासनाला जाग आली नाही तर पुढचा मोर्चा हा मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही। आता इथून ईदगाह मैदानापासून त्र्यंबक नाका सिग्नल वरून खाली अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्यांना अभिवादन करून खडकाळी सिग्नल नंतर शालिमार चौक, इंदिरा गांधीचा पुतळा, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी स्टेज लावण्यात आला आहे। सभा तिथे होणार आहे। आरक्षण संघर्ष विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज यल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येनं भीमसैनिक या मैदानावर येत आहे। हा मोर्चा समाजरक्षक या समितीचे सरचिटणीस आणि युवकांच्या गळ्यातील ताईत अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा विशाल मोर्चा आम्ही काढत आहोत। शासनाला उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आम्ही आज बजावणार आहोत। फडणवीस सरकारला सांगणार आहोत की फडणवीसजी हा यल्गार याच्यासाठी आहे की तुम्ही अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द झालं पाहिजे, ही मागणी घेऊन हजारो भीमसैनिक आम्ही कलेक्टर कचेरीवर आज जात आहोत आणि कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हे उपवर्गीकरण रद्द झालं नाही तर तमाम नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात येईल।